स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं गेलं तर सोनू वाल्मिकी टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिले गेले तर एक लखलखता सितारा. तर षटक क्रमांक पहिलं शनी शिरूर. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू रिव्हर्स. वाह, शेर की झलक सबसे अलग. रिव्हर्सचा षटकार. शबीर भाई सय्यद यांच्या वतीने सोनू वाल्मिकीच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज आहे. काय जबरदस्त स्ट्रोक मैदान दाखवला इथे सोनू वाल्मिकीने. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय रिव्हर्सचा षटकार. गोलंदाज तयार आहे. लोअर फुल टॉस यावेळी पाहिजे मैदानामध्ये. पॅडल स्वीप मैदानामध्ये केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू इथे अडवला जाईल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला आलेला षटकार. त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण जर इथे बघितलं गेलं तर घेतलेली सिंगल 1 धाव इथे आली आणि या एका धावेने संघाचा धावफलक 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. शनी स्ट्रायकर आपण पाहतोय मयूर दांगट. याच मातीत आम्ही घडलो, याच मातीत आम्ही वाढलो, याच मातीत आम्ही लढलो आणि याच मातीने आम्हाला नाव दिलं. यावेळी पुण्यात पाहायचंय डीप स्कोर लेगच्या दिशेने चेंडू अगदी खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय फार दूर वरती आणि चेंडू सीमारेषा पार येईल. चौकार. जबरदस्त सुरुवात मात्र निश्चितप्रमाणे या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे बघितले गेले तर 11 धावा घरच्या मैदानावरती खेळतायत. घरच्या मातीमध्ये खेळतायत. ज्या खेळपट्टीवरती आम्ही वाढलोत ना त्या मैदानावरती खेळतोय आणि घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय मयूर दांगट. पुण्यात पाहिजे तर बॅटने फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेने आपण जर पाहिले गेले तर 7 चेंडूला ते फील्ड करेल. आणि कुठल्या प्रकारचे आपण पाहिले तर धाव येणार नाहीये. याच मैदानावरती आपण पाहिले की अर्धशतक अनेक वेळा ठोकणारा मयूर दांगट आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. पंच केला. बॉलला षटकावरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पाठमोर होईल आणि पाता पाता चेंडूला थांबवलंय. 2 धावा तर तिथे आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेची मागणी आहे. मी म्हणेल की एका बाजूला आनंद सर निश्चितप्रमाणे सोनू वाल्मिकी पाहिलं तर 40+ असणारा खेळाडू आहे, परंतु मयूर दांगटला देखील पळण्यामध्ये तो कमी पडतोय. काय धावा घेतोय तो सोनू वाल्मिकी. विशेष म्हणेल की सोनू वाल्मिकीचा जो फिटनेस आहे, सोनू वाल्मिकीने तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल अलीकडचं क्रिकेट हे थोडंसं डेव्हलपमेंट जरूर झालंय, परंतु आता अलीकडचं क्रिकेट हे फॅशन वरती जास्त गेले. परंतु सोनू वाल्मिकी त्यातला नाहीये. सोनू वाल्मिकीने जुनं क्रिकेट प्रचंड मोठ्या ताकदीने खेळलेलं आहे. शनीचा पुढचा बॉल. स्ट्राइक ऑन मयूर. यावेळी सरळ बॅटने फटका खेळलाय, परंतु इथे आपण पाहिले गेले तर सोनू वाल्मिकी मात्र नकार कळवतोय. आणि सोनू वाल्मिकी सांगत असेल की मयूर जर तुझी तयारी असते ना तर ही धाव आपण जरूर घेतली असती. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं 1 षटकाचा खेळ संपला. श्री अष्टविनायक विजन देवरोड संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितली तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत तेजस बोर्डे. स्ट्राइक ऑन सोनू. पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार असेल तो मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. तेजस. स्ट्राइक ऑन सोनू. ओ रिव्हर्सचा फटका आहे आणि इथे काय झालंय. निराश असेल सोनू आणि पहिली विकेट, पहिला मोहरा, पहिला आदरा.
पहिली विकेट जी आपण पाहतोय मैदानामध्ये येताना बघायला मिळाली. सोनू वाल्मिकी अडचिरोने स्वतःला प्रश्न विचारत असेल की इथे रिव्हर्स मी जरूर प्रयत्न केला, अजून थोडासा जर वरून मारला असता तर निश्चितपणे 4 धावा इथे जरूर आल्या असत्या, परंतु सोनू वाल्मिकी मैदानामध्ये बाद झालाय. आणि थोडीशी निराशा जरूर असेल सोनू वाल्मिकीच्या चेहऱ्यावरती, कारण त्यांना माहित होतं की सोनू वाल्मिकी जर ज्या प्रकारे तो बॅटिंग करत होता, ज्या प्रकारे तो सेट झाला होता, ज्या प्रकारे सोनू वाल्मिकीचं शॉट सिलेक्शन होतं ना, कुठेतरी वाटत होतं की सोनू वाल्मिकीची आज एक मोठी इनिंग आज आम्हाला बघायला मिळेल. परंतु निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा त्याचा सोनू वाल्मिकीचा फॅन फॉलो थोडासा निराश असेल. निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आता इथे दाखल होणार आहे तो रोहित पवार. यही खेळाडूचं जर आपण पाहिले गेलं सातत्याने आपण अष्टक पैलूच्या भूमिकेत या खेळाडूला सतत आपण बघितलेलं आहे. आणि श्री अष्टविनायक व्हिजन संघातून जर आपण पाहिले गेलं तर महाराष्ट्राला एक मिळालेला चांगला स्थिताराती म्हणजे निहाल तुसामद अर्थात टुन्नू. आज आपण पाहिलं तर आगामी काळामध्ये पुन्हा एकदा तो MPL स्पर्धा खेळताना केदार जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल यावेळी पाहिजे ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक ऋषिकेश फार दूरवरती असेल, प्रयत्नाची पराकाष्ठा आहे तिथे. वा, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. आणि आज सायंकाळी 7 वाजता MPL ची मॅच पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टक्कर्स ही मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आज टुन्नू आपल्याला खेळताना बघायला मिळेल. अगदी पुढे सरसावत रोहितचं आक्रमण मात्र आता सुरू झालंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक इथे शनू पुन्हा एकदा चुल्ला कव्हर करेल. दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावा यावेळी मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत ते 17 धावा. मी अनेक वेळा माझा अनुभव आहे, जवळपास मी 5 वर्ष यापेक्षा देखील अधिक वर्ष मी या देहूर परिसरामध्ये समालोचनासाठी आलेलो आहे. परंतु डी इव्हेंट हे नाव जसं मात्र खऱ्या अर्थानं मोठं होत गेलं ना, त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर खूप मोठा हातभार जर आपण पाहिलं तर नायडू परिवाराचा सातत्याने राहिलेला आहे. नाव जरी उमेश नायडू असेल, परंतु त्यामागे काम करणारे, कष्ट घेणारे खूप मेहनती लोक उमेश नायडूच्या पाठीशी उभी आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुमारजी नायडू आजही तुम्ही जुन्या क्रिकेटचा इतिहास त्यांना जर आवर्जून विचारला ते आवर्जून सांगतील. कुठलंही क्षेत्र हे जर तुमच्याकडे तुम्हाला जर आवड असेल, तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये आनंद वाटत असेल तर निश्चितप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर तुम्हाला काम केल्यासारखं वाटणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा यावेळी मैदानामध्ये पैसे घेतल्या जात आहेत. कदाचित मयूर दांगट आपण या खेळाडूला बघितले, सुरुवातीला मात्र तो चेंडूवरती नजर बनवण्याचं काम करतो आणि त्यानंतर त्याचा गिअर चेंज होताना आपण बघितलेलं आहे. 20 धावा धावलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पाण्याची व्यवस्था आपण खेळाडूंसाठी सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला केव्हाही पाणी लागू द्या, पाणी तुम्हाला पुरवलं जाईल. फक्त षटक संपेल, विकेट गेली तर मात्र तुम्ही पाणी घेऊन जा. पाण्यासाठी आपल्याकडे आपण कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवलेलं नाहीये. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस यावेळी मात्र पाहायचं बॅटचा फेस ओपन केलाय. 7 मात्र चेंडू ते पाठवर होणार आहे. दुसऱ्या धावेचा आपण पाहतोय प्रयत्न केला जाईल. 2 धावा ज्यावेळी मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी इथे नकार कळवला आणि तिथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये 2 धावा इथे घेतल्या जातील. षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 22 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. श्री अष्टविनायक व्हिजन चषक 2024 हे 4थं पर्व पट्टा ग्रुप यांनी घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत असेल, त्यानंतर विमल कॉल असेल, विल्सन सर असतील, श्री अष्टविनायक व्हिजन संघातील असणारे सर्व सदस्य, कमिटी मेंबर्स, थोडासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतो मैदानामध्ये जरूर घेतला जाईल. चला टीम मीटिंग नको आहे तिथे, थोडीशी घाई करा.
स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय इथे 22 धावा धावलकावरती जे असणार आहेत. अमोल पाटील सरांचा देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी जे निश्चितप्रमाणे लाभलेलं आहे. आणि मी म्हणेल की अष्टविनायक विजन देवरूड टीमला सार्थ अभिमान असेल की आपल्यातलाच खेळणारा खेळाडू आज अगदी जर आपण पाहिले गेले तर राष्ट्रीय स्तरापर्यंत मात्र त्याने मजल मारलेली आहे. आणि संपूर्ण मावळकर असतील पुणेकर असतील या सर्वांची इच्छा आहे की लवकरच निहालने लवकरात लवकर IPL पर्यंत पोहोचावं आणि IPL पासून मात्र भारतीय संघापर्यंत त्याने खेळावं. दोन षटकं संपलेत. 22 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजीसाठी येईल राजू. रोहित पवार. एक रोहित पवार आपण पाहिलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मात्र अध्यक्ष आणि हा रोहित पवार श्री अष्टविनायक विजन देहरुड संघातील अष्टपैलू खेळाडू. राजू पुण्यात पाहिजे तयार असेल. स्ट्राईक ऑन रोहित. यावेळी पाहिजे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आपण पाहिलं तर मुख्य पंचाधिकारी संजय भालेराव सर मात्र थोडेसे निराश आहेत कारण त्याने कळवले की ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू होता. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती आणि तिथे व्हाईट बॉल इथे मात्र निश्चितपणे कळवलेला आहे. अतिरिक्त धाव येणार आहे आणि या अतिरिक्त धाब्याने धावलकावरती 23 धावा. लोअर फुल टॉस पॅडल स्वीप मात्र मैदानामध्ये बघायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला तिथे अडवला जाईल. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. एका धावेवरती समाधान आहे. एक धाव इथे आली. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल फक्त ही कला आम्ही बने की बघता देवरूडच्या खेळाडूंमध्ये आपण ती गुणवत्ता बघितलेली आहे. ज्यावेळेस एखादा खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जात असेल तर बरेचसे बॅट्समन ते धावा पूर्ण कधी घेत नाही. उमेश नायडू त्यानंतर सोनू वाल्मिकी यांच्याकडून ते आपण धावा घेताना बघितलेल्या आहेत. हा चेंडू पुण्यात पाहिजे. बॅटची कडा होती. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल आली. दुसरा धावेचा परंतु मॅगी काय क्षेत्ररक्षण करतोय सोनू वाल्मिकीचा त्याने अप्रतिम टिपलेला झेल. यावेळी जर आपण पाहिले गेले तर सिंगल येताना जी आपल्याला बघायला मिळाली एका धावेच्या मदतीने 25 धावा. रिव्हरचा फटका. यावेळी पाहिजे गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होईल का रोहित परंतु चेंडू पाहिजे अडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. अपयशी ठरला आणि चेंडू जातोय मात्र तिथे सीमारेषा बाहेर. हा चौकार आहे. चौकार येताना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा 29 रन. 29 धावा धावलकावरती आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. पुढे राजू इथे तयार असेल. रोहित पवार. रिव्हरचा फटका मैदानामध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडासा बदल इथे केला जाईल. यावेळी पाहिजे जागा बनवत चेंडू मात्र खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये तेजस चेंडू कव्हर करतोय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न. पहा ही गुणवत्ता आहे. आणि असं म्हणतात ना की तुमच्यामध्ये एखादी चतुराई जर तुमच्या संघामध्ये असे प्रकारचे धावा घेणारा खेळाडू तुमच्या टीम मध्ये असेल ना तर ती गुणवत्ता तुमच्या बाकीच्या खेळाडूंमध्ये न सांगता ती आत्मसात होते. थ्रो मध्ये धावा घेणं ही चतुराई फार कमी खेळाडूंना ती अवगत असते. ओहो रिव्हर्स पुन्हा एकदा आणि तिथे चेंडू सरळ सीमारेषा फोडतोय. इथे धन 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 करत चौकार. थँक्यू टीसे. इथे पाहिलं तर धावफलक आता मात्र वेगाने पुढे जात आहे. धावफलकावरती 35 धावा 35 रन. लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहतोय की बॅटिंग करतायत इथे दोन्ही खेळाडू
रोहित पवार नावाचं वादळ मात्र इथे आपण पाहायला गेलं तर घोंगावताना आपल्याला बघायला मिळेल. आक्रमण आणि आक्रमण आपण इथे मैदानामध्ये जरूर बघतोय. पुढे सरसावा चेंडू खेळून काढलाय, पावलांचा वापर केलाय, तिथे गॅप खूप मोठा आहे, क्षेत्ररक्षक 7 दूरवरून चला कव्हर करेल. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे घेतल्या जातील. या 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक संपला इथे तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक जर आपण इथे बघितलं गेलं तर धाफलकावरती 37 धावा एका घड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 37 धावा ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारचं आपण पाहतोय श्री अष्टविनायक विजन देवरूड संघाचं कमबॅक मी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सकाळी आल्यानंतर मात्र सोनूबाईंसोबत चर्चा ज्यावेळेस झाली त्यांनी मात्र एकच सांगितलं की आम्ही यावर्षी थोडंसं निश्चितप्रमाणे कमी स्पर्धा खेळू, त्यामागचं बरेचसे कारणं आहेत. एक आमच्या संघातला असणारा टुन्नू, आणि टुन्नूचं शेड्यूल सध्या खूप बिझी आहे आणि त्यामुळे आमच्या टीममध्ये एक गोलंदाज आम्हाला त्या गोलंदाजाची कमतरता भासते. आणि टुन्नू जर टीममध्ये असेल मग फिल्डिंग एफर्ट असेल, गोलंदाजी असू द्या, मग बॅटिंग असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये टुन्नूची उणीव या टीमला मात्र निश्चितपणे भासणार आहे. परंतु आता ती टुन्नूची आता अपेक्षा तुम्ही थोडीशी कमी करत टुन्नूची जागा कोण भरून काढेल यावरती मात्र तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 आता असणार आहे. शनी गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राइक ऑन मयूर दांगट. शनी यावेळी मात्र पाहिजे मैदानामध्ये तयार इथे असणार आहे. स्ट्राइक ऑन पुन्हा एकदा मयूर दांगट संघाचा कॅप्टन. कोलवट टप्प्याचा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय जमीन समुद्र फटका खेळून काढला जातोय. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे परंतु नकार यावेळी कळवला. एक सिंगल जी मैदानामध्ये आली एका धावेच्या मदतीने. धफलक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 38 धावा. रिव्हरचा फटका यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. धोका 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 आणि इथे काय संधी एक वेळेस नाही, संधीने 2 वेळेस दार थोटावलं. तिथे रोहित पवारने घरटं केव्हा सोडलं होतं परंतु पराग आवरंगेने चेंडू शनीकडे फेकून दिला आणि तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकला नाही. रोहित पवारचं मी म्हणले की नशीब बलवत्तर आहे, नशिबाने दिलेली साथ ही. आता मात्र ईश्वरने मयूर दांगट थोडीशी चर्चा करताना आपल्याला बघायला मिळेल कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटपर्यंत उभं राहायचं आणि फक्त उभं राहायचं नाहीये तर आपल्याला एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. पण दबायचा गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा पाहायचं जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अति घाई संकटात नाही, एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार. चांगला स्ट्रोक आपण पाहतो एवढी मैदानामध्ये बघायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं ना तर धाफलक 42 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे तयार आहे. शनी स्ट्राइक ऑन. रोहित पुढे सरसावत चेंडू आपण पाहतोय पावलांचा वापर केला. पुढे सरसावत चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये आली.
एक चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळणं म्हणजे क्रिकेट नाही, तर जे चांगले चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा घेणं म्हणजे क्रिकेट आहे. कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. ओ हो, आता मात्र वेग दाखवला शनीने. चेंडू जर आपण इथे बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट येतानाच आपल्याला बघायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 44 धावा धाबलकावरती आहेत. पुढे पाहायचे गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस, तिथे मात्र फक्त स्वीप केलाय, दिशा दिलीये, सुसाट फराचा वेग, चेंडू फरार आणि हा पुन्हा एकदा चौकार. चौकार आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये येतानाच आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे ते चौथं. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 48 धावा. एक फलंदाज मैदानाच्या मध्ये फक्त बाद आहे. या स्पर्धेच्या असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आदरणीय विल्सन सरांचा देखील शुभागमन होते. त्याचबरोबर विमल कॉल मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धे श्री अष्टोनिक व्हिजन देवरूड टीमचे आपण पाहिले गेले तर असणारे सर्व संघ मालक ते देखील आपण पाहतोय टीम समोर आज बसलेले आहेत. आणि आज संपूर्ण टीमच्या पाठीशी उभे राहणारे हे सर्व देवरोडकर आपल्याला बघायला मिळतील. मैदानामध्ये पाहिजे खऱ्या अर्थानं क्रिकेट जरूर मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आणि या सीझन मध्ये जर आपण पाहिजे टेनिस बॉलवरची असणारी शेवटची स्पर्धा अनेक क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं हा खेळ आहे, परंतु वेगवेगळ्या भावनेने खऱ्या अर्थानं हा खेळ खेळला जातो. क्रिकेट म्हणजे आज त्यांचा श्वास झालेला आहे. काही ना क्रिकेट म्हणजे त्यांचं दैवत आहे. काही खेळाडूंसाठी क्रिकेट हा सर्वस्व बनलेला आहे, तर काही खेळाडूंसाठी क्रिकेट हा त्यांचा अहंकार जडलेला आहे. काही जण क्रिकेट शांतपणे खेळतात तर काही क्रिकेट भावनेने खेळतात. प्रत्येकाच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं क्रिकेट हा वेगवेगळ्या विचाराने मात्र पाहिलं जातो. क्रिकेट खेळाकडे क्रिकेट म्हणजे श्वास आहे, क्रिकेट म्हणजे ध्यास आहे, क्रिकेट म्हणजे तत्व आहे, क्रिकेट म्हणजे तंत्र आहे, क्रिकेट म्हणजे विजय, क्रिकेट म्हणजे पराजय, क्रिकेट म्हणजे ज्ञान आहे, क्रिकेट म्हणजे शान आहे, क्रिकेट म्हणजे परमात्मा आहे, क्रिकेट म्हणजे शौर्य आहे, क्रिकेट म्हणजे धैर्य आहे, क्रिकेट म्हणजे आक्रमण आहे, क्रिकेट म्हणजे संयम आहे, क्रिकेट म्हणजे अहंकार आहे, क्रिकेट म्हणजे नम्रता आहे, क्रिकेट म्हणजे संपत्ती आहे आणि क्रिकेट म्हणजे साधना आहे. आज तोच खेळ पुन्हा एकदा आपण श्री अष्टविनायक व्हिजन चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ह्या देहुरोड नगरीमध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस बोर्डे, स्ट्राइक ऑन मयूर तांगट. षटक क्रमांक पाहिजे मैदानाच्या मध्ये 5व्या षटकाला होईल सुरुवात. 48 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. यावेळी मोठा सोखती खेळण्याचा प्रयत्न काव कॉर्नर झोन मध्ये. चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. वाह वाह, गुड रनिंग. हरणाच्या गतीने, चित्त्याच्या सपळाईने, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री अष्टविनायक देवरोड संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहे पुण्याचा राऊंड द विकेट तेजस. ओहो हो, यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू तेजसचा. कुठल्या स्पॉट वरती चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न मयूर तांगटचा असफल राहिला. चेंडू तिथे मात्र मैदानाच्या मध्ये डॉट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. ओहो हो, आणि या दरम्यान परफेक्ट यार्कर, क्लीन बॉल, एसच्या उद्ध्वस्त करणारा चेंडू.
आता जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे विकेट येताना पाहायला मिळाली. मयूर तांगट मैदानामध्ये बाद होताना बघायला मिळाला, परंतु एक चांगली भागीदारी खऱ्या अर्थानं मयूरकडून जरूर बघायला मिळाली. मयूरने पाहिलं जरूर मोठे स्ट्रोक कमी खेळले, परंतु धावा घेत असताना रोहितला चांगली दिलेली साथ आपण मैदानामध्ये जरूर बघतोय. तिथे नवीन बॅटर आता मैदानामध्ये कोण दाखल होणार याच्यावरती देखील सर्वांच्या मात्र ज्या नजरा आहेत. खऱ्या अर्थानं आज क्रिकेटबद्दल आपण चर्चा करतोय. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं 22 यार्डचं एक विश्व आहे. क्रिकेट म्हणजे विजयाचा एक जश्न आहे. क्रिकेट म्हणजे जीवाभावाच्या मित्रांची टोळी आहे. क्रिकेट म्हणजे टेन्शन पासून दूर होणारी गोळी आहे. क्रिकेट म्हणजे जीवनाच्या अनेक रंगांची होळी आहे. क्रिकेट म्हणजे सर्व काही आणि त्याशिवाय जीवनाचा अर्थात काहीच नाहीये. म्हणून म्हणतो मित्रांनो, क्रिकेट खेळत राहा. आपल्या सहकार्यासाठी खेळाडूंना सोबत घेऊन खेळा. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. राहुल न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होईल. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये राहुल आता जो दाखल झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितले गेले तर 50 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. देहरुड नगरी जर आपण पाहिलं ना तर निश्चितप्रमाणे इतिहासाची साक्ष देणारी ही नगरी आहे. तेजेचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन राहुल. पहिलाच बॉल यावेळी पाहिजे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, शनी फार दूरवरती आहे. सिंगल तरी त्याली दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला आहे. चेंडू हातामध्ये आला नाहीये. काय तिसऱ्या धाब्याची मागणी आहे का? आणि रोहित काय चतुराई भर मात्र इथे धावा घेतोय. चतुराईने धावा गोळा करतोय. 3 धावा यावेळी मैदानामध्ये घेतल्या जातील. साज बाज और ताज 3 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 3 धावेने स्कोर कार्ड वरती 53 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये पुन्हा एकदा तेजस. यावेळी जर मैदानामध्ये बघितलं गेलं तर राऊंड विकेट मारा करतोय. रोहित पवार पुन्हा एकदा पाहिजे पुढे सरसावा चेंडू जमीन समांतर खेळला फटका. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेसाठी यावेळी जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर नकार इथे कळवला. एका धावेवरती समाधान इथे असणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 54 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. यावेळी पुण्यात पाहिजे शफल झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय ती मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेसाठी इथे नकार कळवला जाईल. षटक क्रमांक संपले गेले. ते 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 55 धावा धावलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. एका बाजूने आपण पाहिले गेलं तर रोहित पवार वनडाऊनसाठी बॅटिंगसाठी आला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ज्या प्रकारचं धावफलक खालतं ठेवण्याचं काम इथे रोहित पवारने केलेलं आहे. सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा. आणि मी म्हणेल की असा खेळाडू टीम मध्ये असणं फार गरजेचं असतं. पहा एखादा हिटर बाद झाल्यानंतर आपल्याकडे पुन्हा हिटर असावा किंवा षटकार चौकार खेळणारा बॅटर असावा अशी अजिबात गरज नाहीये. तुमची मॅच पुढे चालवणारा खेळाडू असावा आणि ती मॅच चालवण्याचं काम पुढे नेण्याचं काम इथे रोहित पवार करतोय. गोलंदाजी सगळी गोलंदाज सूरज कायके शेवटचं षटक घेऊन यावेळी पाहिजे राहुलचा हल्ला. जबरदस्त मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. आता जर आपण इथे बघितले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती सूरज कायकेचं स्वागत इथे षटकाराने केलंय. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 61 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण यावेळी मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा सूरज. धावफलक आपण इथे मैदानामध्ये पाहतोय 61 धावा.
पुन्हा एकदा मोठा असं खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, चेंडू हवे ते स्वतः सूरज, पण चेंडू पासून फार दूरवरती, दुसरा धावेचा इथे प्रयत्न करेल. 2 धावा जे इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 63 धाबा धावलकावरती ते नोंदवले गेलेले आहेत. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. पहिल्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक आलाय. गोलंदाजावरती प्रेशर निर्माण करण्याचं काम राहुलने केलंय. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल यावेळी मैदानामध्ये पाहिजे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ते खेळला जाईल, सिंगल तर मैदानामध्ये पाहिजे घेतली. चांगला एफर्ट आपण पाहतोय शनी बेनुशिरू याचा. तोपर्यंत घेतलेले एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आता मग पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे ती 64 धाबा जे धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. पुन्हा त्या पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज. थँक्यू डिझे. सूरज तयार आहे. ओहो, हा चेंडू पुण्याच्या मैदानाच्या मध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू. पुन्हा एकदा सिंगल जिथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आता मैदानामध्ये पाहिजे पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धाबा ज्या आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय 65 धाबा ज्या धपलकावरती धाबा नोंदवले गेलेले आहेत. सूरज तयार आहे. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक तिथे खेळला जाईल. चेंडू हवेत आहे परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. एक 2 धाबा इथे मैदानामध्ये येताना जे आपल्याला बघायला मिळाल्या. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा धपलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय 67 धाबा ज्या धपलकावरती इथे धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या षटकातील आता मात्र आपण पाहतोय शेवटचा बॉल. सूरज स्ट्राइक ऑन राहुल. हा चेंडू पुन्हा त्या पाहिजे मैदानामध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सिंगल तर इथे आली. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का? हो, आणि इथे काय होत आहे? ही चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. ही चोरी कुठल्या पैशाची नाही, ही चोरी कुठल्या दागिन्याची नाही, ही चोरी आहे ते धाव्यांची. कारण धावांसाठी धावा धाव चतुराईने घेतलेल्या या धावा मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आमचे मोरे सर मात्र देखील थोडेसे चकित झालेत की अशा प्रकारच्या धावा खूप मुंबईमध्ये फार कमी प्रमाणात बघायला मिळतील. फक्त हे देवरोड मध्ये या चतुराईच्या धावा बघायला मिळतात. माझा तरी असा अनुभव आहे. पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 69 धावा आहेत. 70 धाव्यांचं आव्हान असणार आहे ते आता श्रीराम लोणावळा या संघासमोर. निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर हे दोन्ही बॅटर्स एका बाजूने रोहित पवार, काय बॅटिंग केली रोहित पवारने. खऱ्या अर्थानं संघाचं धावफलक मात्र शांत बसू दिलं नाही रोहित पवारने. महाराष्ट्रात रोहित पवार आणि देवरोड मधला हा रोहित पवार दोन्ही चर्चेत आहेत. पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे आणि आता 70 धावेचं आव्हान श्रीराम लोणावळा या संघासमोर मात्र जे असणार आहे. आणि
चला विनंती आहे श्री अश्वनायक व्हिजन टीम लगेच फिल्डिंग आता लावून घ्या. आता वेळ वाया जाणार नाही, आपण याची दक्षता घेऊयात. चला विनंती करतो श्री अश्वनायक व्हिजन टीम फिल्डिंग लावून घ्या. म्हणून भाई सर्व खेळाडू घेऊन आपण लगेच आता मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळ झालेला आहे आणि जवळपास आपण पाहतोय 4 वाजलेत. अजून आपण इथून पुढे ही मॅच पूर्ण करून त्यानंतर आपल्याला 2 मॅचेस अजून पूर्ण करायचे आहेत. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय मैदानामध्ये सोनू वाल्मिकी, नितेश, त्यानंतर मयूर दांगट, एजे, पवन, सचिन आपण पाहतोय, पीके, मोहनबाई, राहुल, विनीत आणि मला वाटतं एक खेळाडूचं नाव अजूनही आमच्यापर्यंत आणि याच ठिकाणी आता जर आपण पाहिलं गेलं तर 70 धाब्यांचा पाठलाग जो करायचा आहे, या 70 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये पाहिजे कशा प्रकारे ते पूर्ण केला जाणार आहे. चला विनंती करतो श्रीराम लोणावळा टीम आपल्या आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या. चला पहिला डाव संपलेला आहे. 69 झाल्यात, 70 बनवायचे आहेत. आणि या 70 धाब्यांचा आपण पाहतोय मैदानामध्ये पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी दाखल झालेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय पराग अवरंगे, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय शनी आणि षटक क्रमांक पहिलं
विनीत पहिला बॉल. विनीतचा पण पाहतोय पहिला चेंडू ऑन साइडला. मयूर तांगट यावेळी आपण पाहतोय चेंडूला फील्ड करेल. चेंडूला थांबवतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. विनीत आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे या सीझन मधला एक उभरता सितारा श्री अष्टविनायक विजन देहरोड संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि पहिलं षटक आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये मात्र सोपवलेलं आहे. फ्लोअरफुल टॉस यावेळी पाहिजे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषा पार येईल. हा चौकार. चला यानंतरचा दुसऱ्या फेरीतील असणारा दुसरा सामना छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत आणि त्यांच्या विरोधात आरसीसी लोणावळा. दोन्ही टीम्सना विनंती आहे की कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. विनीतचा आपण पाहतोय पुढचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. शनीच्या बॅटमधून आपण पाहतोय आलेला पहिला चौकार. हो 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 चेंडू पडला. दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू तिथे मैदानामध्ये डॉट आलाय. मोहन बोथ आपण पाहतो इष्टेच्या मागे मात्र उभे आहेत आणि या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मोहन बोथ, सोनू वाल्मिकी आणि यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने मी म्हणेल की यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार होत असणारा हा संघ आहे. विनीत तयार आहे. लोअर फुल टॉस हा चेंडू आपण पाहायला गेले तर लॉंग ऑफ मध्ये चेंडू पूर्णतः खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डकडे जर आपण पाहिले गेले तर 6 धाबा ज्या धाफलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. 6 धाबा. विनीत पुढे धाबायचे तयार असेल. स्ट्राइक आउट पराग अवरंगे. यावेळी पराग अवरंगे खडे खडे चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. पराग इज पॉवर. षटकार. मुझे प्यार नहीं तुझसे है बाप, मुझे दिल दिल को तेरा दे बाप. आता जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 12 धाबा धाफलकावरती ज्या आहेत. पराग अवरंगेला माहिती आहे की या मैदानावरती धाबा होतात. कट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र पाहिजे मैदानामध्ये चेंडू डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी पहिलं षटक जे मैदानामध्ये ते संपलं जाणार आहे. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती आपण पाहतोय 12 धाबा ज्या धाफलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार. चला छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत आणि आरसीसी लोणावळा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. चला आरसीसी लोणावळा टीम कॅप्टन टॉस साठी या. सामन्याकडे तुम्हाला आपण पाहतोय पुण्यात मैदानामध्ये घेऊन जाणार आहे. आणि आता जर आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत.
पण पाहिजे मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाईल. आणि आता जर आपण इथे पाहिलं गेलं चला पाहिजे मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज मोहन भोत संघातील एक लेजंड खेळाडू. पहिलाच बॉल यावेळी मात्र थोडासा दिशाहीन मैदानामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळाला. धावबाची संधी आणि इथे काय संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये होईल. शनीला मात्र परतावा लागणार आहे. नो बॉल परंतु विकेट आहे. या ठिकाणी पट्टा ग्रुपचे आमचे फौजी साहेब फौजी सरांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाणार आहे. चला विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील असणारा दुसरा सामना फौजी साहब इनके शुभ हस्ते शुभ हाथों से इधर टॉस किया जाएगा प्रेजेंटेशन बॉक्स में. विकेट येताना मैदानामध्ये पाहायला मिळाली. शनी जो मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि आता शनीची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर ऋषिकेश जो मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. मॅच कडे आपण पाहतोय तुम्हाला ते घेऊन जाणारे पुढे एकदा विकेट येताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहतोय मोहन भोत यांच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य होतं खऱ्या अर्थानं माहित होतं की हा चेंडू खूप खराब चेंडू होता. परंतु एस्टनच्या मागे मयूर दांगडने एक चांगलं एक्स्ट्रक्शन केलं. चेंडूला थांबवला त्याने चेंडू फेकून दिला नाही. चेंडू हातामध्ये ठेवला तो स्वतः धावत गेला आणि त्याने स्वतः मात्र स्टंप एस्ट उडवल्या. चला स्पीडअप करायची थोडी घाई करा. ऋषिकेश जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तयार असणार आहे. मॅच कडे आपण पाहतोय पुढे जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोहन यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे टिपला जाईल. ऋषिकेशला मोहन भोत सांगत असतील एक तेरी तो एक मेरी. इथे विकेट आहे.
मॅच कडे पण पाहतोय पुढे एकदा जाऊया मोहन बोत येते मात्र आपण पाहतोय एक नो बॉल आला त्यानंतर एक चौकार आला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती विकेटही येताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर जर आपण पाहिले तर तेजस बोर्डे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. मोहन भोत यांचा पुढचा चेंडू असेल तेजससाठी. लोअर फुल टॉस स्वीप केल्या बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं आलेली एक सिंगल आहे. एक धावी ती आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. धफलकावरती 18 धावा जे धफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना अगदी मैदानामध्ये यापुढे देखील आपण पाहतो एक चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा दबायच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मोहन. फुल टॉस चेंडू आणि त्याला फक्त दिशा दिली. चेंडू सीमारेषा पार. इथे मात्र येईल हा चौकार. हा चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतानाच आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं गेलं तर 22 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते हो 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 इथे काय झालंय. फार मोठी चुकी मैदानामध्ये होताना जी आपल्याला बघायला मिळते. पाता पाता चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. नो बॉल आणि हा चौकार आहे. धाफलकावरती आपण पाहतोय 27 धावा ज्या धाफलकावरती ते असणार आहेत. खऱ्या अर्थानं सोनू वाल्मीकडून अशा चुका मात्र मोहन बोथ यांना अपेक्षित नसेल परंतु आज इथे मात्र मैदानामध्ये चूक होताना जरूर बघायला मिळाली. आणि अशा प्रकारचे तुम्ही धावा देत असतील तर प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र या बोनस रूपी धावा आहेत. त्यामुळे ह्या धावा वाचवायच्या आहेत. फ्री डॉन यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक तर खेळला चेंडू हवेत आहे. उघडा डोळे पहाणी आणि परंतु इथे फ्रीडचा पुरेपूर समाचार. हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये काय निर्णय घेतला जाईल. संजय सर मुख्य पंचांचा आपण पाहतोय निर्णयाची वाट तिथे मात्र पाहिली जाईल आणि आपण पाहतोय निर्णय काय देणार आहे. तिथे षटकार तर दिलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा आहेत 33 धावा. नो बॉल आहे का. नो बॉल. फ्री टॉन 34 धावा धाफलकावरती आहेत. रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे मला वाटतं. मोहन बोथ तयार आहे पुन्हा एकदा. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र आपण पाहिले गेले तर आता तिथे पहा कुठल्या प्रकारची धोका होऊ शकला नाही. एक सिंगल आलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धाफलकावर आहेत. शेवटचे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत बनवायचे जिंकण्यासाठी. 35 धावा. थोडंसं महागडं षटक मोहन बोथ यांचं आपल्याला जरूर बघायला मिळालं.
इंगळीचे आणि आता पाहिजे मैदानामध्ये शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा अजून बनवायच्या आहेत. पाहिजे इथून पुढे श्रेष्ठ एक व्हिजन देवरोड टीम. रोहित पवार बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग जरूर इथे केली. पाहिजे संघाला इथे कमबॅक करून देईल का रोहित, हे देखील मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर पराग अवरंगेच्या बॅटमधून मात्र आलेले मोठे स्ट्रोक आपण पाहिलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित, स्ट्राईक ऑन पराग. पहिला बॉल यावेळी माहिती मैदानाच्या मध्ये इनसाइड एज, परंतु कुठल्या प्रकारचा धोका मात्र तिथे होऊ शकलेला नाहीये. पहिल्या चेंडू इथे मैदानामध्ये पाहिलं गेलं तर डॉट येताना जो आपल्याला बघायला जरूर मिळतोय. रोहित पवार आपण या खेळाडूची चर्चा करण्यात सातत्याने केलेली आहे, कारण या खेळाडूकडे उंची जरूर कमी आहे परंतु प्रचंड वेग निश्चितप्रमाणे रोहित पवारकडे जो आहे. पहिला चेंडू डॉट आलाय आणि चांगली चुरस या दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला जरूर मिळेल. एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला पराग. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा सावधरित्या टाकण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. व्हाईट बॉल मात्र निश्चितपणे तिथे मुख्य पंच आदरणीय संजय भालेराव सरांनी मात्र जे कळवलेले आहे, पुणे जिल्ह्यात आपण जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त मागणी असणारे पंच म्हणून मात्र निश्चितपणे संजय भालेराव सरांचं नाव घेतलं जातं. आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संजय भालेराव सरांना आपण जरूर बघितलेलं आहे. मावळ, मुळशी, हवेली, पुणे. लोअर फुल टॉस आणि तिथे फुल टॉस चेंडू टाकणं म्हणजे स्वतःची मान वाघाच्या घशामध्ये दिल्यासारखं आहे आणि पराग अवरंगे सोडणार नाही. इथे षटकार आहे. थँक्यू. षटकाराला धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा. कट केल्या बॉलला तळम्याच्या दिशेने मोहन बोध. पहा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत जर आपण इथे पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल, एक धाव इथे आली. या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 43 धावा. 43 धावा जे धावफलकावरती ते असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय रोहित पवार. खरं तर असतील अष्टविनायक व्हिजन देवरोड टीमला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. डॉट चेंडू हे तुम्हाला जास्तीत जास्त ते डॉट चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज तयार आहे. पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय चेंडूला तिथे अडवला जाईल आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे कुठल्याही प्रकारची धाव जी ते मैदानाच्या मध्ये नसणार आहे. धावफलक इथे स्थिर आहे. 43 धावा धावफलकावरती बॅक करायचंय खऱ्या अर्थानं टीमला. कमबॅक मिळवून द्यायचं आहे. रोहित पवारला माहिती आहे की आपल्या षटकाच्या स्पेलचा किती महत्व टीमला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मला डॉट चेंडूच्या शोधामध्ये आता जावं लागणार आहे. पुण्याच्या पायचे बॅकफुटला गेले. पंच केला बॉलला डीबॅकच्या कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडू मात्र कव्हर करतोय. वा जबरदस्त एफर्ट. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहते जरूर घेतल्या जातील. संघासाठी 2 धावा तिथे विणीतने जरूर वाचवलेल्या आहेत. एक धाव संघासाठी मात्र फार महत्वाची असेल. एक धाव संघाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. रोहित तयार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला हा चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने मात्र हळूवारपणे चेंडू तिथे खेळून काढला जाईल. नितेश चेंडू इथे आपण वाथे मैदानामध्ये कव्हर करेल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 46 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. समीकरणाकडे घेऊन जाईल. आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 24 हे समीकरण आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. आणि एक चांगलं षटक अष्टविनायक व्हिजन देवरूड टीम मात्र त्या चांगल्या षटकाच्या शोधामध्ये जरूर तिथे असणार आहे.
आता व्हायचे मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. शेवटच्या जर आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज. 18 बॉल 24 हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. मयूर दांगट मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजीसाठी तर इथे मैदानाच्या मध्ये येतोय. चला वेळ वाचवा टीम. थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मयूर. मयूरचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन तेजस. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. नितेश चेंडू इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कव्हर करतोय. चेंडूची तिथे फेकी होईल आणि एका धावेवरती आपण पाहतोय समाधानचे मानले जात आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे. धपलकावरती 47 धावा. 17 चेंडू शिल्लक 23 धावींची अजून गरज. एक चांगलं षटक अपेक्षित असेल खऱ्या अर्थानं ती अष्टविनायक विजन देहुरू टीमला. गोलंदाज मयूर. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला. घर 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 दिशा बदलली. तिथे हलकीशी अपील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सोनू वाल्मिकी यांची. परंतु मी म्हणेल ती अपील नव्हती. ते फक्त काही खेळाडूंना त्याचा इशारा होता. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलेला आहे आणि कॅप्टन आपण पाहतोय मैदानामध्ये मयूर दांगट. आणि असं म्हटलं जातं कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट. जिथे जबाबदारी असते ना तिथे संघाच्या संघनायकाला उभं राहावं लागतं आणि तो स्वतः जबाबदारी घेतोय मयूर दांगट. रिव्हर्स रिव्हर्स. मी आहे लोणावळ्याचा टॉन दाखवतोय पराग अवरंगे. जबरदस्त षटकार. छलन. पराग गौरंगे काय बॅटिंग करतोय पराग आज. मी म्हणेल की आज पराग अण्णा स्टाईलने बॅटिंग करतोय. ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातं ना तो खेळ आज त्याच्याकडून बघायला मिळतोय. 53 धावा अर्धशतक इथे पूर्ण होते श्रीराम लोणावळा संघाचं. मयूर दांगट पुण्याचा पाहायचं तयार आहे. उच्च आताच्या फलंदाजांना आता मात्र मी आपण पाहतोय हे मैदान पूरक आहे. ओ पुन्हा एकदा यह है पराग औरंगे का पलटवार षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला. 59 धावा धाबलकावरती लागोपाठचे 2 षटकार. पराग औरंगे ऑन फायर. मावळ भूषण का म्हटलं जातं मला. लोणावळ्याचं नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा पहिल्या पानावरती पहिलं नाव माझं का घेतलं जातं ना ते पराग औरंगे या मैदानावरती दाखवतोय. ओहो आणि यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड विकेट. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. नवीन बॅटर जर आपण इथे पाहिले गेले तर 7 शेवटचा 1 चेंडू शिल्लक.
पुढे पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे मैदानाच्या मध्ये मयूर दांगट. पहिला बॉल यावेळी मैदानामध्ये पाहिजे चेंडू इथे डॉट षटक आपण पाहायचे मैदानाच्या मध्ये आता संपलं जाईल. इथे चौथं शेवटचे 12 चेंडू 11 धावेंची गरज. परा गावरंगीची विकेट फार महत्वाची विकेट मी म्हणेल. 36 धावा बनवत परा गावरंगी मैदानाच्या मध्ये बाद झाला आणि आता पाहिजे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि श्री अश्विनायक व्हिजन देवरोड टीमला माहिती की कमबॅक करता येतं. कमबॅक कुठूनही करता येतं, फक्त ती जिद्द आणि ती चिकाटी पुन्हा एकदा आपल्याला त्या मैदानामध्ये दाखवायची आहे. आणि मी म्हणेल की श्री अश्विनायक व्हिजन देवरोड टीम तुम्ही अनेक वेळा बघितली असेल. अनेक संघांना हा संघ नेहमी मैदानामध्ये बॅट आणि बॉलने उत्तर देणारा संघ आहे. हा कधीच इतर संघांवरती बोट कधीच उचलत नाही. पहा पूर्वी शिक्षकाने एक सुंदर शिकवण दिली आम्हाला की जर फळ्यावरती एक छोटीशी रेष काढलेली आहे, जर तिच्यापेक्षा मोठी रेष जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर साधी आणि सोपी गोष्ट आहे. तिच्या खाली एक तिच्यापेक्षा मोठी रेष ओढायची म्हणजे तिच्यापेक्षा मोठी रेष तयार होईल. पहिला चेंडू लोड फुल टॉस ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. तसंच आपलं कार्य देखील असावं. जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या कर्तृत्वावरती शिंतोडे उडवत बसण्यापेक्षा आपण आपलं कर्तृत्व मोठं करा. आणि तेच खऱ्या अर्थानं अनेक वेळा कर्तृत्व दाखवणारा संघ जर म्हटलं तर आपण पाहिलं गेलं तर श्री अश्विनायक व्हिजन देवरोडची टीम आहे. रोहित पवार तयार आहे. पुन्हा एकदा यावेळी कट करण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेल चेंडूकडे फक्त तेजस बोर्डे पाहत राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. संघर्षाला आता सुरुवात झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 10 आणि 10 चेंडू मध्ये 9 धावींची गरज आहे. रोहित पवार पुण्यात तयार. यावेळी मोठा स्ट्रोक खेळलाय. मिस टाइम. चेंडू हवेत आणि राहुल डाऊन दी बॉल. इथे मात्र चुकी होणार नाही. विकेटचं पतन. मुझे प्यार नहीं तुझसे है वो थँक्यू डीजे. आणि आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. धाफलकावरती 61 धावा धाफलकावर आहेत. संघर्ष करायचा आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 9 धावेंची गरज. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटा असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठीमागे सारं जग असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल असं वाटत असेल तर अजिबात वाईट घेऊ नका, वाटून घेऊ नका. कारण संघर्ष हा एकट्याने करायचा असतो, एकट्याने लढायचं असतं आणि जिंकल्यानंतर हे जग आपल्या पाठीमागे सहजरित्या उभं राहतं. त्यामुळे आता पाहिजे संघर्ष कोणाचा मोठा असणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहे ते 9 आणि या 9 चेंडूंमध्ये 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विकेट जर मैदानाच्या मध्ये आली. डीजे डीजे थँक्यू. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा पाहिजे रोहित पवार. स्ट्राईक ऑन तयार आहे. ऋषी हा चेंडू हलक्यात आपण पाहतोय. चेंडू खेळून काढला जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाहिजे मैदानामध्ये चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी आता मैदानाच्या मध्ये झुंजावं लागणार आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. ही मॅच आता फक्त शक्तीने जिंकायची नाहीये, ही मॅच आता युक्तीने देखील आम्हाला जिंकायची आहे. रोहित तयार आहे. पुन्हा एकदा या दरम्यान 7च्या बॅट मधून संघाला 7 घालणारा षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि इथे आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे साध
उंच पुरा तगडा ताकदवान असणारा साध मात्र बाहेर आल्यानंतर तो मला एकच सांगेल, विशेषतः सूरजभाईला सांगेल, सूरजभाई एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. गोलंदाज तयार पुण्याचा रोहित. अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र 2 धाब्यांची गरज. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूकडे खऱ्या अर्थानं या चेंडूसाठी उत्तर नव्हतं साधला. चेंडू मात्र इथे आपण पाहतो डॉट आलाय. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6. जिंकण्यासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. सामना जर इथे टाय होत असेल तर निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर सुपर ओव्हर मध्ये मॅच जाणार आहे. जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 2 धाब्यांची आता गरज आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज मैदानाच्या मध्ये सचिन. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे मैदानाच्या मध्ये. शेवटचा षटक घेऊन तो सचिन. आणि असं म्हटलं जातं की सचिन या नावाला खूप मोठं लक आहे, परंतु आज तो लक हा सचिन या मैदानावरती घेऊन येईल का हे मैदानामध्ये बघायचं आहे. 6 चेंडू 2. गोलंदाज तयार सचिन. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. सचिन काय इथे टीमला कमबॅक करून देतोय की काय? पहिल्या चेंडूवरती विकेट. इथे पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. जर सचिनने इथे संघाला जिंकून दिलं ना तर श्री अष्टविनायक विजन देवरोड संघाचे संघ मालक विमल कॉल सर आणि विल्सन सर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. असं म्हणतात की या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये. आता सचिनला माहिती आहे की इथे मॅच आम्हाला बुद्धीच्या जोरावरती जिंकायची आहे. आमच्या सर्व खेळाडूने शक्तीचा वापर केलेला आहे, फक्त आता युक्तीने लढायचं आहे. असं म्हटलं जातं पहा, बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन जर दाबले ना तर यशाचा एक सुंदर फोटो निघतो आणि तो यशाचा सुंदर फोटो काढण्याची संधी सचिन इथे संघाला देईल काही पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार. न्यू बॅटर आपण पाहतोय चेतन गायकवाड. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 2 धाब्यांची अजूनही गरज आहे. वेळ वाचवायचा आहे. पहिल्याच बॉल वरती 1000 रुपयाचं प्राइज संघ मालकांच्या वतीने मात्र लावलेलं आहे. कदाचित हे प्राइज अजून वाढण्याची शक्यता आहे. हा चेंडू पुण्याचा पाहायचा शॉर्ट कव्हरला चेंडू खेळला. धाबाची संधी होती, परंतु तिथे आपण जर पाहिलं गेलं तर संधीचं होणार नाही. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये दाटलाय. धाफलक इथे स्थिर आहे. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही 2 धावा. 4 चेंडू 2. मॅच रंगली आहे मित्रांनो. सामना संपलेला नाही अजूनही. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सचिनचा पुढचा बॉल स्ट्राइक ऑन चेतन. 2 चेंडू डॉट आलेत. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. ओहो पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू 3ही चेंडू डॉट. जर इथे सचिन सामना जिंकून दिला ना, विल्सन सर आणि विमल कॉल सर यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज आहे. प्राइज वाढणार आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. जे प्रेक्षक आता बसले होते ते उभे राहिलेत, कारण संघर्षाला सुरुवात झाली आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी
उतनी शानदार जीत होगी। ये खेल नहीं बच्चों बच्चों का, इसमें पसीना निकलता है अच्छों का। काय मॅच आहे, एका बाजूला श्री अष्टविनायक व्हिजन देवरोड, दुसऱ्या बाजूला श्रीराम लोणावळा। शेवटचे 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू लागोपाठचे डॉट। कोलवा टप्प्याचा बॉल आणि टिपलाय झेल, संपलाय तिथे चेतन गायकवाडचा खेळ। विकेट, विकेट आली आहे। काय मॅच रंगली आहे मित्रांनो। थँक्यू राजू दगडे, संपर्क साधा। मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू, परंतु मित्रांनो सचिनची जर गोलंदाजी आवडली असेल ना, एकदा टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही। 4 चेंडू डॉट टाकलेत। नवीन बॅटर आपण पाहतोय सूरज। प्रयत्न करायचे, प्रयत्न करत असताना चुका होत असतील, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश। आज यश मिळवायचंय। पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार। असं म्हटलं तर की वेळ ही प्रत्येकाची येते। ज्या उन्हाळ्यात सूर्याचा तिरस्कार केला जातो ना, पावसाळ्यात तोच सूर्य प्रत्येकाला हवासा वाटतो। वेळ प्रत्येकाची येते, ज्या वेळेस वेळ मिळेल फक्त त्या संधीचा सोना करायचंय। शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज। सामना जर टाय झाला तो सुपर ओव्हर। गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा सचिन, स्ट्रायकर सूरज। सचिनची गोलंदाजी जादूची काडी फिरवविना तशी गोलंदाजी सुरू आहे। कोलवा टप्प्याचा बॉल, यावेळी मात्र पाहिजे जमीन समांतर खेळला फटका, सिंगल यावेळी आली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? काय मॅच आली आहे मित्रांनो। शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर। विल्सन सर, विमल सर, ॲम्ब्युलन्सची सोय करून ठेवा, हेच क्रिकेट आहे। हृदयाचा ठोका चुकवणारा सामना मित्रांनो। मॅच होती 6 चेंडू 2, मॅच आली आहे 1 चेंडू 1। सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर। काय सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळेल का? संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी। यश मिळवायचंय। शेवटचा 1 चेंडू, 1 धावेची गरज। जोरदार टाळ्या एकदा दोन्ही टीम साठी। काय मॅच रंगवली आहे। सचिन तयार आहे। आनंद भाई गेवरचे 1000 रुपयाचा प्राइस। मॅच जर टाय झाली तर, मॅच जर टाय झाली तर 1000 रुपये। पुण्याचा पाहिजे सचिन तयार आहे। क्षेत्ररक्षण सजवलंय, जाळं रचलेलं आहे। 7 स्ट्रायकर 9 स्ट्राइक हँडला सूरज। सचिनचा पुढचा बॉल, शेवटचा 1 चेंडू 1। ओहो, आणि या दरम्यान काय झालंय? सामना टाय, सामना सुपर ओव्हर। काय मॅच रंगली है। यह बड़ा मैच का बड़ा खिलाड़ी सचिन गौर, सचिन शीतल मॅच फिरवली आहे। संघाला पुन्हा एकदा संधी दिली आहे। 6 चेंडू 2 धावेची गरज असताना सामनाला 1 चेंडू 1 आणि चेंडू टाकलाय डॉट। काय मॅच झाली आहे। जी मॅच इथे जनरल वॉर्ड मध्ये होती ती मॅच गेली आयसीयू मध्ये, ती मॅच गेली व्हेंटिलेटर वर। चला फिल्डिंग लावून घ्या टीम, फिल्डिंग लावून घ्या लगेच अष्टविनायक टीम।
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या 3 बॅट्समन आणि 1 गोलंदाजाचं नाव द्या. नाही परत जर मॅच जर टाय झाली तर परत ती बॅट्समन खेळणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला.